या आपले डोळे बंद करूया काही क्षणासाठी. धन्यवाद येशू. धन्यवाद परमेश्वरा. मैं जाऊं जिधर तू है वहां है वादा तेरा, साथ है हर जगह. तू पाक है मुझ में, तू बसा मेरी सांस है, तू रूह है खुदा. तू पाक है मुझ में, तू बसा मेरी सांस है, तू रूह है खुदा. काय तुम्ही म्हणू इच्छिता तेव्हा मी जाईल तिथे तू माझ्या बरोबर आहेस. हा विश्वास तुमच्यामध्ये हवाच की तो तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही, तो तुम्हाला कधी त्यागत नाही. किती घाणेरड्या परिस्थितीतून तुम्ही जा, काही घडो तुमच्या बाबतीत, त्याचं अभिवचन आहे की दूध पाजणारी आईला आपल्या तान्या लेकराचा विसर पडेल, पण मला तुझा विसर पडणार नाही. आपले डोळे बंद ठेवा आणि प्रभूच्या प्रेमात हे गीत गा. नातं तयार करा देवाशी वैयक्तिक. मैं जाऊं जिधर तू है वहां है वादा तेरा, साथ है हर जगह. मैं जाऊं जिधर तू है वहां, यस मानो है वादा तेरा, साथ है हर जगह. में तू बसा मेरी सांस है, तू रूह है खुदा. तू पाक है, तू पाक है मुझ में, तू बसा मेरी सांस है, तू रूह है खुदा. हर पल मेरे साथ है, खूबसूरत ये एहसास है, ना होगा तू मुझसे जुदा. हर पल मेरे साथ है, खूबसूरत ये एहसास है, ना होना तू मुझसे जुदा. मैं जाऊं जिधर तू है वहां है वादा तेरा, साथ है हर जगह. तू पाक है मुझ में, तू बसा मेरी सांस है, तू रूह है खुदा. तू पाक है मुझ में, तू बसा मेरी सांस है, तू रूह है खुदा. ज्याला येशूवर प्रेम आहे ना, त्याला ह्या गाण्याचा अर्थ लवकर कळून जाईल. ज्याला त्याचा सहवास आवडतो, ज्याने येशूची खुशबू आहे, खुशबू ती महक महसूस केली आहे त्याच्या उपस्थितीत बसून, त्याला ह्या शब्दांची किंमत आहे. ओ रबा रबा
बेटा दे दिया, उसे कुर्बान कर दिया, मिली मुक्ति, नया जीवन हो गया। रुको नाज़र जो किया, नया दिल भी दे दिया, मेरा सब कुछ नया हो गया। जेव्हा तुम्ही प्रभूत येता आणि विश्वासात टिकता, तेव्हा तो जुनं ते सगळं काढून टाकतो आणि तुम्हाला नवीन बनवतो आणि सगळं नवीन करतो. तो आज सुद्धा तुम्हाला नवीन करायला तयार आहे, रेडी आहे. येशू तयार आहे तुम्हाला बदलायला, रेडी आहे तो. ओ पवित्र आत्मा, तुझ्या लोकांना तू या क्षणी ताब्यात घे. खूप सुपीक जमीन इथं बसलेली आहे. खूप जणांचे हृदय ऑलरेडी देवाने बदललेले आहे. परमेश्वर तुमच्या हृदयाच्या भावनांची कदर करतो प्रियानो. मनुष्य त्याला निग्लेक्ट करेल, मनुष्य त्याची कदर करणार नाही, पण देवाला आहे. एक वेळेस मनुष्य त्या भावनेला तुच्छ लेखेल, पण परमेश्वराला ती कदर आहे. हर पल मेरे साथ खूबसूरत ये एहसास है, न होना तुम मुझसे जुदा. हर पल मेरे साथ है, खूबसूरत ये एहसास है, न होना तुम मुझसे जुदा. मैं जाऊं जिधर तू है वहाँ, है वादा तेरा साथ है हर जगह. देवाने अब्राहमाला सांगितलं, अब्राहम तू जिथे जाशील तिथे आशीर्वादित होशील. ज्या भूमीवर तू पाय ठेवशील ती मी तुझी करून सोडेल. कारण अब्राहमाने देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला. आज किती जण आहे तिथे म्हणणार की हो प्रभू, मला तो अब्राहम बनायचंय. तू सोड म्हटलं तर मला सोडता आलं पाहिजे, तू धर म्हटलं तर मला धरता आलं पाहिजे. देवाची अब्राहमावर कृपा केली ती माझ्यावर कर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आमेन, हालेलुया. जोरदार टाळ्या परमेश्वराच्या उपस्थितीसाठी. Come on, जोरदार shout to the Lord. चिल्लाइए प्रभु के लिए. Woo! Come on, hallelujah. जेव्हा एक प्रधान किंवा उच्च पदाचा व्यक्ती आपल्यामधून जातात तेव्हा लोक शांत बसत नाही. हालेलुया. जोरदार टाळ्या, उड्या, उभं राहायचं, उभं राहा आणि पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचं स्वागत करा. Come on. Hallelujah. 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 ग्रँड एंट्री असली पाहिजे येशूची. आमेन. Hallelujah. God bless you. शेजारच्याला म्हणा, येशू तुला जाणतो. तू साधारण नाहीस, तू मौल्यवान आहेस. आमेन. हालेलुया. जेव्हा जेव्हा कलिसियामध्ये अब्राहमाचं उदाहरण आलंय, अब्राहमाचा आशीर्वाद पण आलाय. आमेन. कोण आहे अब्राहम? अब्राहम नाव थोडं नाही का आपल्यामध्ये जातीला याला, पण अब्रामचं अब्राहम झालाय.
अब्राम अब्राम, बाद में सीखेंगे इसको, लंबा है वो। हालेलुया। चला वाचूया उत्पत्ती 13। अशा रीतीने त्यांनी इजिप्त देश सोडला आणि उत्तरेकडे प्रवास करीत ते नेगेब येथे पोहोचले. अब्राम, त्याची पत्नी व लोट हे त्याची सर्व मालमत्ता घेऊन गेले. आता अब्राम जनावराचे मोठे कळप, सोने रुपे यांनी खूप श्रीमंत झाला. नंतर ते बेतेलच्या रोखाने उत्तरेकडे गेले. बेतेल व आय यांच्यामध्ये त्यांनी पूर्वी तळ दिला होता. मी वचन 6 वाचते. परंतु अब्राम व लोट आणि त्यांची गुरे ढोरे या सर्वांचे पालन पोषण होईल इतके उत्पन्न देण्या इतकी ती जमीन सुपीक नव्हती. तिथल्या कुरणाच्या मानाने गाई गुरांची संख्या खूप अधिक होती. तिथे राहणारे कनानी व परिचय या लोकांपासून धोका होण्याचा संभव असता नाही अब्राम व लोट त्यांच्या गुरांमध्ये भांडणे होऊ लागली. म्हणून अब्राम गुरांच्या भांडणाबाबत लोटशी बोलला. तो लोटला म्हणाला, आपल्या लोकांची आपसातली भांडणे थांबवली पाहिजे. आपण भाऊबंद आहोत. भांडणामुळे आपल्या दुरावा निर्माण होणे आपल्या हिताचे नाही. हे एक वाक्य किती छान आहे. भांडणामुळे दुरावा होणे हे आपल्या हिताचे. जर अब्रामाला हे कळू शकतं भांडणामुळे दुरावा होतो आणि दुरावा माणसाच्या हिताचा नसतो. आमेन. सो नो भांडण, नो दुरावा, ओनली हित. आमेन. आपण जवळचे नातेवाईक असल्यामुळे आपण आपल्यात एकी राखलीच पाहिजे. आपण काय करावे हे मी तुला सांगतो. ओके. या प्रदेशातील तुला हव्या असलेल्या भागाची तू निवड कर आणि मग आपण विभक्त होऊया. तुला पूर्वीकडील भाग हवा असाल तर मी पश्चिमेकडील भागात राहाव्यास जाईल आणि तुला पश्चिमेकडील भाग हवा असेल तर मी पूर्वीकडील भागात राहायला जाईल. तेव्हा लोटने आपली नजर सभोवतावर फिरवली आणि यर्दन नदीच्या तीरावर भरपूर पाणी असलेल्या प्रदेशावर ती स्थिर केली. ही घटना सदोम आणि गमोरा यांचा नाश होण्यापूर्वीची आहे. तो सर्व भाग इजिप्तमधील सोवर नजीकच्या प्रदेशासारखा किंवा एदेन बागेसारखा सुंदर होता. म्हणा सुंदर होता. सुंदर होता. हे पाहून लोटाने पूर्वीकडील यर्दनेची तळवट पसंत केली आणि आपले कळप, गुरेढोरे व नोकर चाकर यासह तो तिकडे गेला. अशा रीतीने लोट व अब्राहम विभक्त झाले. अब्राहम कनान देशात राहिला आणि लोटने यर्दनेच्या पूर्वतीवरील तळवटीतील शहरामध्ये मुक्काम करीत शेवट सदोम शहरापाशीच वस्ती केली. या प्रदेशातील लोक कमालीचे दुष्ट होते आणि देवाच्या विरुद्ध महापातक करणारे होते. लोट गेल्यानंतर देव अब्राहमाला म्हणाला, म्हणा देव अब्राहमाला म्हणाला, चहूकडे जितक्या दूरवर तुला नजर टाकता येईल तितकी टाक, कारण तो सर्व प्रदेश मी तुला आणि तुझ्या वंशाजना देणार आहे. मी तुझी संतती धुळीच्या कणासारखी करील, इतकी की जर कोणाला पृथ्वीवर धुळीच्या कणांची गणती करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल. चोहीकडे जा, मी जो प्रदेश तुला देणार आहे तो पाहून ये. मग अब्राहमाने हेब्रोन जवळ असलेल्या मर्मेच्या एलोनराईत जाऊन तळ दिला आणि तिथे देवाप्रित्यर्थ एक वेदी बांधली. सर्व म्हणतील आमेन. आमेन. हालेलुया. लोट हा अब्रामाचा कोण होता? पुतण्या. आमेन. आजचं वचन काळजीपूर्वक ऐकणं फार गरजेचं आहे.
अब्राहम आणि लोट हे दोघंही खरे विश्वासणारे होते प्रियांनो. आमेन. पण बायबल असं सांगतं की अब्राहम आणि लोट, जसं जसा अब्राहम धनसंपत्तीने वाढत गेला, तुम्हाला माहिती अब्राहमाची संपत्ती एवढी होती की तिथल्या राजापेक्षा पण त्याची संपत्ती जास्त होती. आमेन. तिथल्या राजापेक्षा पण त्याची संपत्ती कशी होती, आणि तो राजा सुद्धा त्याला काय करायचा, घाबरायचा. आणि प्रियांनो असं झालं की लोट आणि अब्राहमाचे गाई गोर एवढे वाढले की ज्या त्या जमिनीवर जिथं ते राहत होते, ज्या प्रदेशात ते राहत होते, तिथला जो चारा आहे त्या गायींना पुरत नव्हता. एवढी संपत्ती, एवढा आशीर्वाद. आमेन. आणि मग शेवटी त्यांनी ठरवलं, काय ठरवलं, तू एक वेगळा प्रदेश निवड, मी एक वेगळा प्रदेश निवडतो. आज मनुष्याची हालत अब्राहम आणि लोट सारखी झाली आहे. मला जीवन आणि मृत्यू देवाने मनुष्यासमोर ठेवले आहे. त्याला निवडणं त्याच्याच हातात आहे. देव नाही तुम्हाला कधीच निवडून देत, मग तर अख्खं जगच बल्ले बल्ले असतं. हालेलुया. देव तुम्हाला कधीच निवडून देत नाही. जे यंग बसले तिथे, जर तुम्ही 50च्या खाली आहात तर तुम्ही यंग आहात अजून. हालेलुया. देव कधीच समोर हातात देत नाही. तो नेहमी समोर ठेवतो आणि निवड करायला लावतो. हालेलुया. याचं एक चिन्ह आपण पाहिलं. अब्राहम हा परमेश्वराचा मित्र म्हटला जातो. नक्कीच मित्रांमध्ये एकमेकांचा स्वभाव असतो. हालेलुया. आणि अब्राहमाने काय केलं, लोटला सांगितलं, तू जर पूर्वेची निवडशील तर मी पश्चिमेची निवडल, तू पश्चिमेची निवडशील तर मी पूर्वेची निवडल. तुला जी जमीन जागा हवी आहे ती तू घे, जो प्रदेश तुला हवाय तो घे. तू इकडचं निवडलं तर मी इकडे जाईल. अब्राहमाने आधीच निवडलं नाही. अब्राहमाने नेहमी समोरच्याला आपल्यापेक्षा जास्त पद दिलं. आमेन. अब्राहमाचा आशीर्वाद सर्वांना हवाय. सर्वे आमेन म्हणते. काय वचन ऐकताय तुम्ही, वा. पण अब्राहमासारखी वागणूक आपली आहे का? आता तुमचं आमेन कुठे गेलं? म्हणून माझं वाक्य पूर्ण होऊ देत जा. गॉड ब्लेस यू. अब्राहमाने काय केलं? खूप नम्रतेने त्याला सांगितलं, एक काम कर, तुला पूर्वेकडचा भाग हवा असेल तर मी पश्चिमेकडचा घेईल. हा, फिलिपिकरास 2:3 आपण अब्राहमाचा एक स्वभाव जो देवाला माहित होता तो पाहूया. फिलिप 2:3. फिलिपिकरास पत्र 2 अध्याय 3 वचन वाचा. आमेन. तट पडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. म्हणा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तट पडतील, फुटी होतील, तिरस्कार होईल असं वागू नका. पुढे, तुम्ही कोणीही आपले हित पाहू नका तर दुसऱ्यांचेही पहा. फक्त आपलंच पाहू नका तर दुसऱ्यांचं पण हित पहा. हालेलुया. काय सांगते पवित्र शास्त्र? फक्त स्वतःचाच विचार करू नको तर दुसऱ्यांचाही तू विचार कर. आमेन. आणि मेन म्हणजे आपण इथं पाहतो की अब्राहम
हा लोट पेक्षा वयाने काय होता, मोठा होता. तरी पण अब्राहमाने किती नम्रता घेतली बरं. आणि काय सांगितलं लोटला, लोट तुला हवं ते तू घे. आज प्रत्येक जण इथे आहे, जर ग्रेस 10 वर्षाची आहे तरी ती जायनपेक्षा काय मोठी आहे, तरी तिने नम्रता घेतली पाहिजे. तरी तिने तेच केलं पाहिजे की समोरच्याला आपल्यापेक्षा काय समजलं पाहिजे, श्रेष्ठच समजलं पाहिजे. माझी नेहमी शिकवण असती घरामध्ये की समोरच्याला कधीच कमी लेखायचं नाही, इवन तो शत्रू असला तरी. आमेन. शत्रू जरी असला समोरचा तरी त्याला कमी लेखू नका. म्हणायचं नाही उसकी नस तो मेरे हात में है, वो तो ऐसा डरपोक है, तुम्हाला नाही माहित. दाखवायचे दात आणि म्हणी बिनी येता का नाही तुम्हाला, टोमणे बिमणे देता का नाही तुम्ही घरात कोणाला. कोण आहे इथे टोमणेबाज, साधं बोलताच येत नाही तुम्हाला, प्रत्येक गोष्टीत तुम्ही टोमणे देता. काही लोक तर बसून असं स्टडी घेतात टोमणे कसे द्यायचे, की साप पण मेला पाहिजे, काठी पण नाही तुटली पाहिजे. तुम्ही विश्वासणारे आहात, चालाकबाजी करायची नाही. आमेन. हालेलुया. तो किती छान स्वभाव आपण इथे अब्राहमाचा बघतो की अब्राहमाने लोट लहान असून पण काय केलंय, त्याला महत्व दिलंय. आमेन. तुम्ही पण चर्चमध्ये तुमच्यापेक्षा कोणी लहान असो किंवा तुमच्यावर कोणी असो, एकमेकांचं महत्व जाणून घ्या. हालेलुया. समोरच्याला उत्तम कसं मिळेल याचीच काळजी करा. ओके. संदेश माझा हा नाहीये, पुढे जायचं. संदेश हा आहे, लोटने आपली नजर वर केली आणि काय केलं, जो सुपीक, जिथे हिरवगार होतं, जिथं पाणी भरपूर होतं, तो प्रदेश निवडला. हालेलुया. त्याने काय केलं, सुपीक आणि कोणता प्रदेश निवडला, हिरवागार. लोट हा अब्राहमाचा कोण होता, पुतण्या. आणि तो निघून गेला. लोट खूप आशीर्वादित झाला. कलिसियामध्ये सुद्धा 2 प्रकारचे विश्वासणारे असतात. म्हणा 2 प्रकार. कलिसियामध्ये 2 प्रकारचे विश्वासणारे, एक आहे लोट सारखे, एक आहे अब्राहमासारखे. आमेन. लोटनी आपली नजर वर केली आणि काय पाहिलं, सुपीक जमीन, तळाकाठी पाणी, गुराढोरांना चारायला भरपूर आहे. हालेलुया. आणि अब्राहमाने हे सगळं पाहून पण शांत राहिला. त्याने कोणतीही स्वतःची तळमळ विचलितता होऊ दिली नाही. ओ जर याने ही घेतलं तर माझं काय होईल, मी हे निवडलं तर माझं काय होईल. आमेन. पण अब्राहम, मी काय म्हटलं, कलिसियामध्ये, काय तुम्ही कलिसिया आहात, कलिसियामध्ये 2 प्रकारचे विश्वास आहेत. एक आहे लोट सारखा, एक आहे अब्राहमासारखा. अब्राहमाने काय केलं, काहीच मागितलं. अब्राहमाने काय केलं, कोणतीही आशा ठेवली. अब्राहमाने काय केलं, त्याला प्रथम स्थान दिलं. पण लोटनी आपली नजर वर केली आणि काय पाहिलं, सुपीक जमीन, पाणी, गुराढोरांना चारायला खूप काही. लोट जरी खरा विश्वासणारा होता पण तो जगीक होता. लोट विश्वासणारा होता पण तो काय होता, विश्वासणारा जगीक असतो. लोट
हा विश्वासणारा होता, पण काय होता? आणि अब्राहम हा पूर्णपणे विश्वासणारा होता. दोन प्रकारचे विश्वास, खरा विश्वासणारा असूनही जगिक आहे, आणि एक आहे अब्राहमासारखा विश्वास, सगळं सोडायला लावणारा विश्वास. सगळं सोडायला लावलेलं असताना देवाने अब्राहमाला सांगितलं, आपल्या बापाचं घर सोड, सोबत काही घेऊ नको. आणि अब्राहम मान खाली घालून सगळं काही सोडून, वांज बायको घेऊन, फक्त त्या एका देवाच्या शब्दावर निघाला. सोबत काय घेतलं होतं माहितीये? फक्त वेदी बनवायचं सामान. कोणी बायबल मध्ये वाचलं की अब्राहमाने त्याचं घर बनवलं? संपूर्ण पवित्र शास्त्रात अब्राहम फक्त वेदी बनवत गेला. जिथे जिथे तळ लावला, जिथे जिथे ज्या ज्या प्रदेशात गेला, फक्त वेदी बनवत गेला. देवाचं अभिवचन त्याला आलं की मी तुला तुझा नीज पुत्र देईल अब्राहम, मी तुला स्वतःच लेकरू देईल. 14 वर्ष लागले ते अभिवचन पूर्ण व्हायला. 14 वर्ष अब्राहम फक्त वेदी बनवत गेला. हालेलुया. कलिसियामध्ये पण दोन प्रकारचे विश्वास असतात. एक आहे लोट सारखा आणि एक आहे कोणासारखा? अब्राहमासारखा. अब्राहमाजवळ दूरदृष्टी होती. काही विश्वासणाऱ्यांमध्ये पुढे काय होईल, माझ्या या कृत्याचं प्रतिफळ मला पुढे काय मिळेल हे त्यांना माहित असतो. तो आहे अब्राहमाचा विश्वास. पण काही विश्वासणारे लोट सारखे असतात. त्यांना आत्ताचं बघायचं असतं, ते पुढचं बघत नाही. तुम्हाला कळतंय? दोन प्रकारचे विश्वास. एक विश्वास काय करतो? तात्पुरते आशीर्वाद पाहतो आणि त्या तात्पुरत्या आशीर्वादात तो चालत असतो. आणि एक विश्वासणारे कसे असतात? ते पुढचं बघतात. दूरदृष्टी. अब्राहमाची नजर दूर होती. अब्राहमाला माहित होतं, आज जरी माझ्याकडे काही नाहीये, पण माझ्याकडे अभिवचन आहे. आणि त्या अभिवचनावर तो दूरदृष्टी ठेवून होता. हा एक विश्वास. एक लोट सारखा विश्वास काय करत होता? आता माझ्या गुरं उपाशी आहेत, आता माझ्याकडे संधी आहे पूर्व किंवा पश्चिम निवडण्याची. नीट आहे का? जपून आहे का? लोटकडं अजिबात पुढे काय होईल किंवा माझ्या देवाला मी निवडलेली जागा आवडत आहे का? हालेलुया. परमेश्वर माझ्या ह्या निर्णयामध्ये आहे का? लोटनी अजिबात कधी वाचलं? लोटनी देवाची वेदी बांधली अब्राहमाबरोबर राहून सुद्धा. कधी कधी लोक शेजारच्या विश्वासणाऱ्यांचा विश्वास पाहताय की याचं सॅक्रिफाईस काय, हा कलिसियात किती उन्नती करतोय, तरी पण ते स्वतःला बदलत नाही. नम्र व्हा आणि समोरच्याला आपल्यापेक्षा काय म्हणा? श्रेष्ठ माना. हालेलुया. इथे बसलेला कोणीच आपल्या मर्जीने प्रभूकडे आलेला नाहीये. कोणी बोलवलंय तुम्हाला? कोणी बोलवलंय? हो की नाही? देवाने तुमची निवड केली आहे. तुझी निवड जर देवाने केली, तुझी पण देवाने केली आहे. म्हणजे तुमचा बोलवणारा एक आहे, म्हणजे तुम्ही एकाच कॅटेगरीत आहात. हालेलुया. तुमचे दान, वरदान, स्वभाव वेगळे असू शकता, पण तुमचा बोलवणारा एकच आहे. आणि त्यांनी ह्याच्यासाठी बोलवलंय की तुम्ही थोडे थोडे मिळून एकजूट व्हावं.
एक कळप तयार व्हावा. हालेलुया. अब्राहम हा दूरदृष्टी ठेवणारा होता आणि लोट हा तात्पुरता विचार करणारा होता. आज पण लोकांनी तात्पुरतीची नोकरी, तात्पुरतीचा पगार, तात्पुरतीचं ते ऐश्वा आराम पाहण्यामध्ये परमेश्वराच्या बहुमूल्य गोष्टींना नाकारलं आहे. हालेलुया. संयम न ठेवता, परमेश्वराला न विचारता, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून तुम्ही सुपीक देश, सुपीक गोष्टी निवडल्यात, पण तुम्हाला त्याचा एंड काय माहिती नाही. मत्ती रचित सुसमाचार त्याचा 7वा अध्याय, त्याच्यातला ते वचन वाचा. अरुंद आणि रुंद रस्ता. एक मिनिट. अरुंद दरवाजाने आत जा. अरुंद म्हणजे काय? अरुंद छोटा. पण आज कोणाला अरुंद दरवाजाने मध्ये जायचं नाही. ऍडजस्टमेंट नको. नो 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 नो. मी प्रार्थना करेल पण माझ्या सोयीनुसार. मी देवावर विश्वास ठेवेल पण माझ्या सोयीनुसार. मी वर्शिप टीम मध्ये काम करेल पण माझ्या सोयीनुसार. हा काय? लोटचा विश्वास. पुढे पण तो छोटासा मार्ग कुठे जातोय? कुठे जातोय? तो छोटासा रस्ता आणि मोठा रस्ता. हालेलुया. तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही तात्पुरतं सुख बघताय. परमेश्वर नेहमी कशाला प्रसन्न झालाय? असं लिहिलंय का? कडक आणि परिपूर्ण हृदय. काय लिहिलंय? तुटलेलं आणि भग्न हृदय. तुम्हाला माहिती कडक आणि परिपूर्ण हृदय म्हणजे काय? परिपूर्ण नाही शब्द त्याला मॅच होत, पण मला आता दुसरा सुचत नाही. म्हणजे एक प्रसन्न टाईपचं, लाईक स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन मग देवाला विचारणं, देव त्याला प्रसन्न होत नाही. कम ऑन. जोपर्यंत तुम्ही बलिदान करत नाही, जोपर्यंत तुमच्या पोटाला पीळ पडत नाही, जोपर्यंत ख्रिस्तामध्ये चालत असताना तुमचे अश्रू ढळत नाही, त्या प्रॉब्लेम्स मध्ये असताना तुम्ही ख्रिस्ताला धरून राहत नाही, तोपर्यंत तुम्ही खरे विश्वासणारे नाही. तो विश्वासणारच नाही मुळीच, जो आपलं 7 दिवस जीवन एकदम अरुंद रस्त्याप्रमाणे, म्हणजे मला हे वाटलं मी हे करू शकतो, मला ते वाटलं मी ते करू शकतो, मला कोणतंही बंधन नाही, मला काही नाही. तुमचा रस्ता कुठं संपणार आहे? नाशाकडे. हालेलुया. येणाऱ्या दिवसात एवढी गर्दी होईल परमेश्वराच्या राज्यात, जसं तुम्हाला वाटेल की हा मेळाच भरलाय. हा, पण त्याच्यासाठी आपण तयार होतोय, प्रिपेअर करतोय. पण मी तुम्हाला सांगू, संध्याकाळी थिएटर मध्ये जा, किती गर्दी राहील. मी जा म्हटल्यावर जाऊ नका. जाणारे जातात, पण तुम्हाला त्याच्यात काहीच गैर वाटत नाही. तुम्ही पिक्चर पाहायला जाता, तुम्हाला काहीच गैर वाटत नाही. काय रुंद रस्ता येतो भीडवाला. कुठे जाणार आहे? नाशाकडे. जे गाणे ऐकून तुम्ही देवापासून लांब जाताय, तो काय? रुंद रस्ता आहे. तो कुठे जाणार आहे?
गीतं असे गा, गीतं असे ऐका की तुमचं देवाचं नातं घट्ट झालं पाहिजे. आपली जीवनाची वागणूक अशी ठेवा की तुमचं आणि देवाचं नातं कसं झालं पाहिजे. पण आजकाल यूथला फरक पडत नाही, आजकाल स्त्रियांना फरक पडत नाही, आजकाल पुरुषांना फरक पडत नाही की माझ्यामध्ये लोट सारखा विश्वास आहे का माझ्यामध्ये अब्राहमासारखा विश्वास आहे. वेदी बांधणं सोपं नाही. इथे कोण आहे म्हणाल मी माझं घर नाही, मी माझी वेदी बांधल प्रथम. हालेलुया. काय करतो? तात्पुरतं. नाही 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 नाही, आत्ताच. काय होणार आहे? सदोम आणि गमोराची जी परिस्थिती झाली ती आजवर कोणत्याच देशात झाली नाही. हालेलुया. सध्या पुरता निर्णय घेताय तुम्ही, तो चांगला वाटतोय. आम्ही तर सरळ म्हणतो तुला सॅटरडे प्रॅक्टिसला सुट्टी नाहीये, तू संडे चर्चला येऊ शकत नाही, तो जॉब सोडून दे. कारण आम्हाला माहिती आहे देवाने अब्राहमाला कुठं नेलं. काही त्याच्यात पास होता आणि काही नापास होता. काहींनी देवाच्या राज्याला महत्व दिलं, काहींनी देवाच्या राज्याला महत्व दिलं नाही. हालेलुया. माझा परमेश्वर माझ्या निर्णयात आहे का? हा आहे अब्राहमाचा विश्वास. मी आता जे करत आहे काय त्याच्यात प्रभू आहे का? आमेन. हालेलुया. मी माझं पर्सनल इतके उदाहरण देऊ शकते की तात्पुरता घेतलेला निर्णय कसा तुम्हाला माती खायला लावतो आणि संयमाने घेतलेला निर्णय, प्रार्थनापूर्वक घेतलेला निर्णय थोड्या वेळासाठी तुम्हाला त्रासदायक असू शकतो पण आयुष्यभरासाठी आशीर्वादित असू शकतो. काही लोक तात्पुरते निर्णय घेतात. नाही 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 असं नाही 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 तसं 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 तसं. तुमचं असं तसं देवाला फरक पडत नाही. देवाचं जर आणि तर आहे, तुमचं असं आहे तसं आहे, देवाचं जर आणि तर आहे. हालेलुया. दूरदृष्टी ठेवा. ओ माझा प्रभू आहे का त्याच्यात? बायबल सांगतो तुझी जवानी व्यर्थ घालवू. तुम्ही सगळे बसले जवान आहे. एक वृद्ध जेव्हा 90 वर्षाचा व्यक्ती पण ते वचन वाचतोय ना की तुझी जवानी व्यर्थ जाऊ देऊ नको, तरी त्याच्यासाठी ते तेवढंच महत्वाचं आहे जेवढं एक 18 वर्षाचा यूथ वाचतोय. आमेन. तुझी आत्ताची वेळ व्यर्थ जाऊ देऊ नको. काय निवडताय तुम्ही? हालेलुया. पास्टर जॉलीला खूप फर्स्ट क्लास जॉब येतात, पगार एकदम हायेस्ट, पण ते निवडत नाही. का? त्याचे ट्रान्सफर आहे, त्याच्या शिफ्ट्स आहे, मग असं सगळं होतं. ते म्हणतात नाही, ज्याच्यात देव नाही त्याच्यात मी काहीच कामाचं नाही. मला खूप अशा संध्या आल्या की त्या तात्पुरतं खूप आनंददायी वाटत होत्या, पण आम्ही त्या नाकारल्या. का नाकारल्या? छोटा रस्ता जीवनाकडे जातो, मोठा रस्ता. जर तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय, तुम्ही प्रार्थना नाही करत आहे, तुम्ही बरोबर देवाला विचारलं नाही तरी पण सगळं काही टॉप टिप आहे, तर समजून घ्यायचं हा रस्ता जरा मोठा आहे. त्रास काय होत नाही, पण त्याचा एंड काय? मी काय म्हणतीये, कशाबद्दल म्हणते मी? आत्मिक दृष्ट्या. ज्यांनी आज छोटी गोष्ट निवडली, उद्या तो मोठ्या गोष्टीचा अधिकारी झाला. ज्याने आज मरण निवडलं, उद्या त्याने फळवंत होण्याचा अधिकार प्राप्त केला. ज्याने आज
ख्रिस्तासाठी जगणं निवडलं तो उद्या मोठ्या पृथ्वीचा अधिकारी झाला. बायबलचे नियम आहेत. हालेलुया. आपल्यापेक्षा समोरच्याला श्रेष्ठ जाणं. आमेन. दूरदृष्टी ठेवा. अब्राहमाजवळ खरा विश्वास होता आणि लोट खरा विश्वासणारा असून जगिक होता. किती जगिक निर्णय तुम्ही घेताय आणि किती अब्राहमासारखे निर्णय तुम्ही घेताय ह्याचा विचार करा. तात्पुरता विचार करू नका. नाही आत्ता तर पचलं, आत्ता झालं, ठीक आहे, पुढं काही होणार नाही, टेन्शन नाही. नाही, तुम्हाला माहित नाही त्याचा पुढे काय असर होणार आहे. आज जे तुम्ही निवडले ते तुम्ही फ्युचर निवडलंय. आज जे निर्णय तुम्ही घेतलेत देवाला न विचारता त्याचं भोगावं लागणार आहे. पण आज जर छोटं निवडताय, आज जर त्याच्यात ख्रिस्ताला प्रथम स्थान देताय, आज जर परमेश्वराची निवड करताय, ते दुःख निवडताय, आज जर ते हृदयाचं मरण, आनंदाचं मरण निवडताय, उद्या तुम्ही त्याचेच दुगण्या रीतीने भागीदार होणार आहात. हालेलुया. मी काय निवडतोय? लोटचा विश्वास कसा होता? जगिक. खरा विश्वासणारा असून तो जगिक होता. तो तात्पुरता त्यांनी विचार केला. तुम्ही जाऊन वाचा पुढे, नंतर तुम्हाला बरोबर कळेल. नंतर असं झालं. नीट ऐका. त्यांनी कशी जमीन निवडली? सुपीक. काय होतं तिथे? पाणी. लोटला अजिबात अंदाज नव्हता की पुढे जाऊन काय होणार आहे, काय नाही होणार. त्याने फक्त तात्पुरतं पाहिलं. आज विश्वासणारे तात्पुरतं बघतायत पण लांबचा विचार करत नाहीये. आमेन. सदोम आणि गमोरा हे असे प्रांत होते, त्याच्या आजूबाजूला असे गाव होते जे गाव देवाच्या नजरेत काय होते? दुष्ट. जे देवाला आवडलेलं होऊ शकतं तुम्ही चुकीचे नाहीये, पण तुम्ही ज्याची संगती धरली तो चुकीचा आणि तो देवाला आवडत नाहीये. आणि देवाची इच्छा आहे तुम्ही तिथून बाहेर यावं. तुम्ही काय करणार? सुपीक आहे, पाणी आहे, फळवंत आहे, माझे गुरेढोरे चरून निघतील, हाच जॉब पाहिजे, माझे सगळे EMI क्लिअर होतील. मी जर हा जॉब निवडला, मला परमेश्वराच्या कामासाठी निवडलंय, मग मला सुट्ट्या घ्याव्या लागतील, मला स्वतःला किती त्रास होईल. बर, तुम्हाला माहितीये बाजूचं पाप, बाजूच्या गावांचं पाप हळूहळू सदोम आणि गमोरामध्ये आलं आणि इतकं दृष्ट झालं ते सगळं की देवाने आकाशातनं, सायंटिस्ट पण ह्याला गवाह आहे, आता पण सर्च करा, सदोम आणि गमोरात अजूनही आगीच्या फेकलेल्या गोळ्यांचे निशाण दिसतात. अजूनही ते अस्तित्वात आहे. बायबलमध्ये झालेला तो सदोम गमोरा प्रांताचा नाश आजही अस्तित्वात आहे. असे मोठे मोठे खड्डे आहेत त्या भूमीवर आणि त्यांनी सर्च केलं तर ते असं सांगतात की जणू काही आकाशातनं आगीचे गोळेच पडले होते, एवढं ते बर्न झालेले नाशे ते मोठे खड्डे पडले. आणि तेच बायबल सांगते. आमेन. आणि काय झालं? देवाचे दूत जेव्हा अब्राहमाला ब्लेस करायला आले त्याच्या मुलाबाबतीत,
तेव्हा त्याने सांगितलं, अब्राहम, मी त्या सदोम आणि गमोराचा नाश करणार आहे. दूरदृष्टी, प्रेम, प्रीती अब्राहमामध्ये होती. अब्राहम एक मध्यस्थी करणारा व्यक्ती होता. आणि बायबल सांगतं, अब्राहमाने लोटसाठी मध्यस्थी प्रार्थना केली. आणि काय झालं? परमेश्वराला त्याने 50 पण लोक असतील ना देवा, तरी त्या सदोम गमोराचा नाश करू नका. परमेश्वर अब्राहमाला म्हणाल, चल 50 काढून दाखव, त्या सदोम गमोरामधून 50 लोक काढून दाखव. नाही निघाले. प्रभू 30. चल ठीक आहे अब्राहम, 30 लोक शोध, धार्मिक 30 शोध. नव्हते. सदोम गमोरात 30 पण धार्मिक लोक नव्हते. तुम्ही विचार करता, आजच्याच स्तोत्रसंहितामध्ये लिहिले, दावीद राजा म्हणतो, धार्मिक जण संपत चालले आहेत. कोणावर भरोसा ठेवण्यासारखी आता ही जग राहिलेलं नाही. हालेलुया. मग अब्राहम म्हटलं, प्रभू 10 जण असेल तरी तू त्या सदोम गमोराचा नाश करू नको. प्रभू म्हटला, ठीक आहे, तू 10 शोधून दाखव. नाही निघाले. पण एवढ्या वर्ष जवळ राहून अब्राहम आणि लोटचं नातं घट्ट झालेलं होतं. तो सोडून गेला, पण अब्राहम मात्र त्याच्यासाठी मध्यस्थी करत होता. किती मंडळीचे लोक सोडून निघून जातात. त्याच यर्दन नदीचं तळ पाहून, तेच फुलं झाडं पाहून, तेच सारा हिरवागार पाहून तुम्ही सोडून निघून जाता. पण ह्या कलिशातले अब्राहम तुमच्यासाठी प्रार्थना करत असता, मध्यस्थी करत असता. हालेलुया. तात्पुरतं तळ, पाणी, आशीर्वाद पाहून कोणत्या गोष्टीला लगेच हा म्हणू नका. त्याच्यात देव आहे का बघा. येशूची इच्छा पूर्ण करत असताना तुमच्या हृदयाचा पिळवट होत नसेल ना, अजून तुम्ही त्या इच्छेत नाहीये. तुम्हाला त्रास होत नाहीये ना ख्रिस्तात चालत असताना, तुम्ही देवाच्या इच्छेत नाहीये. तुम्हाला अजून स्वतःसाठी जगलेलं वाटतंय, तुम्ही अजून देवाच्या इच्छेत नाहीये. जेव्हा प्रभू म्हणतो ना क्षमा कर, ते क्षमा करताना जे त्रास होतो ना, तो झालाच पाहिजे. माफ कर दे, सोडून टाक. ते करत असताना जे त्रास होतो ना, ते झालंच पाहिजे. जर प्रभू म्हणतोय तू माझं काम करू शकत नाहीये, नोकरी सोडून दे, तर सोडता आलीच पाहिजे. देवाला निवडता आलंच पाहिजे. खरा विश्वासणारा असून लोट बनून काय फायदा. ऐका हो ऐका, देवाची वाणी ऐका. अब्राहमाने काय निवडलं सांगा. अब्राहमाने काहीच नाही निवडलं. देवाने अब्राहमाला निवडून दिलं. प्लीज रीड इट. लोटनी त्याचं निवडलं. काय निवडलं लोटनी? सुपीक जमीन, ते रान रून सगळं लोटनी त्याचं निवडलं. पण अब्राहमाला देवाने निवडून दिलं. अब्राहम तर तुझा, मी तुझी संतती एवढी करील, बघ नजर टाक, मी सगळं तुला देईल. कारण मला असं वाटतं लोट निघून गेल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास अब्राहमाला झाला आणि तो देवाजवळ रडत बसला होता. प्रभू त्यांनी तर निवडून घेतलं. ते मला सांग मी काय करू. प्रभू हा व्यक्ती एवढा पुढे चाललाय, माझ्याच वयाचा आहे, एवढा पुढे चाललाय. देवा तू मला सांग मी काय करू.
मी तुम्हाला सांगते प्रियांनो, नीट कान देऊन ऐका. लोटनी जरी आपल्या गाया गुरांसाठी चारा पाणी निवडलं होतं, त्याला लोटला त्याच्या गाय गुरांसाठी खूप पाणी मिळालं, खूप चारा मिळाला, पण अब्राहमाला देवाची कृपा मिळाली. हालेलुया. अब्राहमाला देवाची कृपा मिळाली. तात्पुरतं नाही, लांबचा विचार करा. आत्ताचा नाही, पुढचा विचार करा. कृपेचे भागीदार व्हा. हालेलुया. तोच अब्राहम त्याची केलेली मध्यस्थी त्या लोटला परत घेऊन आली. ते टिकलं नाही, ते नाश झालं. तिथली सुंदरता व्यर्थ होऊन गेली. तिथले पाणी ज्वालामुखीत बदलून गेले, तिथली घास जळून गेली. पण अब्राहमावरची देवाची दया आजवरही तेवढीच आहे. रुंद नको निवडूस तर, मोठा रस्ता नाही तर छोटा. ज्याला आपल्या इच्छेसाठी मरता आलं नाही, त्याला ख्रिस्तासाठी जगता आलं नाही. हालेलुया. ज्याने स्वतःला मारलं नाही, तो जगू शकला नाही. अब्राहमाने त्याची इच्छा मारली आणि देव, किती अद्भुत आहे. अब्राहमाचा फक्त अभिवचनावर विश्वास होता. आज प्रत्येक जण इथे बसलेलं देवाचं अभिवचन आहे तुमच्या जीवनात. काही ना काही प्रॉमिस त्याने दिलेले आहेत. घाईत निर्णय घेऊन त्या प्रॉमिस पूर्ण न होऊ देण्याच्या मागे लागू नका. आत्ताच निर्णय घ्या. निर्णय घेणं म्हणजे, तुम्हाला सांगते, सगळ्यात कठीण आहे. जो निर्णयात बरोबर राहिला तो जीवनात जिंकला, हो की नाही? पण ज्याचे निर्णय चुकले तो जीवनात मुकला. काय निवडताय तुम्ही? कॅथरीन कुलमनच्या सभेमध्ये पास्टर बॅनिहिन पहिल्यांदा गेले. आणि कॅथरीननी पाहिलं, बॅनी, यू हॅव टू डाय. तुला मरावं लागेल. काय करावं लागेल? तो म्हटला, आज पहिल्यांदा मी सभेत आलो आणि ही बाई मला मरायला लावती. देवाचं मरणं नसतं, तर खरं ते जगणं शिकवत असतं. देव खरं तर तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत असतो. आमेन. परमेश्वर आदम आणि हवेला म्हटलं, तुम्ही हे फळ खाशाल तर निश्चित मरशाल. पण ते मेले का? देवाचं प्रत्येक वचन नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. काही गोष्टी तुम्हाला खूप करू वाटतात, पण ख्रिस्त त्याला अनुमती देत नाहीये आणि तुम्ही ते करत नाही, तेव्हा तुम्ही मरता. आणि ते मरणं देवाला प्रसन्न करतं. आमेन, आमेन, आमेन. दूरदर्शी बना. लांबचं बघा. कोणी कोणी बघितलंय लांबचं? बघा, माझं फ्युचर काय? आता मी ज्याच्यात आहे, खरं त्याच्यात प्रभू आहे का? आता मी ज्याच्यात आहे, परमेश्वर त्याच्यात आहे का? आमेन. सध्या खूप पैसे येत आहेत, पण ख्रिस्ताला मान नाही. काय उपयोग?
मुलांमध्ये फिरताना, स्त्रियांमध्ये फिरताना खूप मज्जा वाटते, पण त्याच्यात ख्रिस्त नाही, काय उपयोग? हालेलुया. धन्यवाद येशू. ओ रबा शंदे रे रे रबा. क्षणभर आपले डोळे बंद करा. प्रभू, मला तो अब्राहमाचा विश्वास दे. म्हणा, प्रभू, आज जर मी सुपीक जमीन, ते तळ पाहिले आणि तुला सोडलंय, मला क्षमा कर. तात्पुरतं बघू नका, तर लांबचा विचार करा. लोटला त्याच्या गुरांना, गायींना चारावायला हिरवे रान मिळाले, पण अब्राहमाच्या संततीला कृपा मिळाली. तुम्ही त्या कृपेचे भागीदार आहात. अब्राहमाने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला, तोच विश्वास आपण पण ठेवला पाहिजे. अब्राहमाने कधी स्वतःच घर बांधलं नाही, पण त्याने वेळोवेळी वेदी बांधली. आज किती जण आहेत आपल्या मुलांबाबतीत निर्णय घ्यायला चुकत आहे. तो लोटचा विश्वास, तात्पुरतं बघणारा विश्वास, तात्पुरतं हिरवं, ओ सगळं व्यवस्थित वाटतंय, सगळं व्यवस्थित वाटतंय, पण देवाची इच्छा जी मरायला लावत आहे, त्या मरणाला तुम्ही नाकारताय का, याचा विचार करा. देव जर आज तुझं हृदय तुला बदलायला लावतोय, तू करत असलेले कृत्य जर देव तुला सोडायला लावतोय, पण तुला ते सोडायचे नाही, मग होऊ शकतं तुझ्याकडे हिरवं रान असेल, पाणी असेल, पण देवाची कृपा नसेल. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही जुनं काढणार नाही, नवीन येत नाही. न्यू ब्लेसिंग्स येत नाही, नवीन मार्ग दिसणार नाही, जोपर्यंत तुम्ही भूतकाळात अटकलेले असाल. प्रभू म्हणतो, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्या जवळ आला आहे. मी तुला काढल त्या चिखलातनं जे तुझ्याकडनं भूतकाळात घडलंय, कारण माझ्याकडे ती पवित्रता आहे जी तुझ्या घाणेरड्यातल्या घाणेरड्या पापाला क्षमा करू शकते. राइज अप, उठ, उठ आणि उभा राहा. इथून पुढे मी तुझा पाय गुतू देणार नाही, तुझा पाय मी फसू देणार नाही. जोपर्यंत तू स्वतःला माफ करत नाही, तू पुढे जाऊ शकत नाही. माफ करा स्वतःला आणि पुढे जा.